मी कधी विचारही नव्हता केला की मिडगाईड एज्युकेशन मी स्टार्ट करेल. हॅलो, मी मृणाल. 50 डेज 50 डॉक्टरचा आज आहे डे 27. मी एका खेडेगावातील मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो आणि त्यावेळी एका खेडेगावातील मुलाने MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणे म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. पण माझे वडील शिक्षक असल्यामुळे मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत होतं आणि सगळ्या स्टुडंटप्रमाणे माझं पण ठरलं होतं की मी इंडियामधूनच MBBS करेल आणि त्यानंतर प्रॅक्टिस करून चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉईन होईल. पण गव्हर्नमेंट कॉलेजसाठी माझा नीटचा स्कोअर कमी होता आणि प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घेण्याइतकी माझी फायनान्शियल कंडिशन स्टेबल नव्हती आणि ॲब्रॉडला जायचा विचारही नव्हता, कारण त्याबद्दल फक्त निगेटिव्हच ऐकलं होतं. ड्रॉप घेणं मला योग्य वाटलं नाही. माझ्या ओळखीतील जवळपास 1-2 जण ॲब्रॉडला MBBSसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडून आणि बाकीच्या काही कन्सल्टन्सीकडून इन्फॉर्मेशन घेऊन माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले. मी जेव्हा MBBS कंप्लीट करून आलो तेव्हा ॲब्रॉडला जाणाऱ्या स्टुडंटची संख्या वाढत होती आणि त्याचसोबत कन्सल्टन्सीमधील फ्रॉड पण वाढत होते. म्हणूनच माझ्यासारख्या सामान्य मुलांचे योग्य ठिकाणी ॲडमिशन व्हावे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी मी मिडगाईड एज्युकेशन सुरू केलं. ॲडमिशन कुठेही झालं तरी तुम्ही फक्त मेहनत करा. तुम्ही ज्यासाठी बनले आहेत ते तुमच्याकडे नक्कीच येईल.